नमस्कार. 25 वर्षांपूर्वीचा भूतकाळ ईश्वरीने अशा प्रकारे खणून काढलेला असतो की जे रमाकांत आणि सुप्रिया सोबत घडलं होतं तेच नेमकं तिने अर्णव सोबत घडवून आणलेलं असतं. त्यामुळे अर्णवला समोरासमोर समजलेलं असतं की नेमकं त्यावेळी काय घडलं होतं. आता हॉटेलमध्ये असलेल्या मीडियाने अर्णवला घेरलेलं असतं. अर्णव सर, काय चाललंय तुमचं? म्हणजे तुम्ही अर्णव राज शिर्के म्हणून मिरवता आणि इकडे असल्याच प्रकारचे चाळे करता जे साधारण 25 वर्षांपूर्वी तुमच्या वडिलांनी केले होते. हे वाक्य ऐकल्यावर मात्र अर्णव चिडतो आणि बोलू लागतो, गप्पा बसा तुम्ही, काय बोलताय कळतंय तुम्हाला? मी असं काही केलेलं नाहीये. त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरी समोर येते आणि म्हणत असते, थांबा, मी तुम्हा सगळ्यांचे जे काही गैरसमज आहे ते दूर करते. त्यावेळेला अर्णव लडबडत उठलेला असतो. तो म्हणत असतो, ईश्वरी प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी काही असं केलेलं नाहीये, मला या सगळ्यामध्ये अडकवण्यात आलंय. हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, खरंच तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवण्यात आलंय? त्यावर अर्णव म्हणत असतो, हो, कारण मला माहिती आहे मी काहीच केलेलं नाहीये. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अगदी बरोबर बोलताय तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवण्यातच आलंय आणि त्यात माझी देखील साथ आहे. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, म्हणजे? त्यावर ईश्वरी म्हणत असते, हे जे समोर पत्रकार आहेत ना, ते सगळे मीच मॅनेज केलेत. ही मुलगी जी तुम्हाला सावरण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यात तुम्ही चुकून तिच्या खांद्यावर डोकं टेकलत, ती मुलगी देखील मी मॅनेज केली आहे. त्यावर अर्णव म्हणत असतो, ईश्वरी, काय चाललंय हे सगळं? स्वतःच्याच नवऱ्याची बदनामी करतेस का तू? त्यावर ईश्वरी म्हणत असते, नाही अर्णव सर, मला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की मागच्या 25 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, मागच्या 25 वर्षांपूर्वी त्याचा काय संबंध? त्यावर ईश्वरी म्हणत असते, संबंध आहे ना सर. बघा, आत्ताचा तुमचा फोटो पहा आणि मागचा 25 वर्षांपूर्वीचा तुमच्या वडिलांचा फोटो पहा. त्या फोटोमध्ये माझ्या आईने तुमच्या वडिलांना सावरण्याचा जो काही प्रयत्न केलाय तोच प्रयत्न या मुलीने तुम्हाला सावरण्यासाठी केलाय. आता दोघा फोटोंना ईश्वरीने अर्णव समोर धरलेलं असतं. अर्णव त्या दोन्ही फोटोंना पाहत असतो. अर्णव ज्या प्रकारे त्या मुलीच्या खांद्यावर डोकं टेकून असतो, अगदी त्याच प्रकारे अर्णवचे वडील रमाकांत सुद्धा ईश्वरीच्या आईच्या म्हणजेच सुप्रियाच्या खांद्यावर डोकं टेकून बेशुद्ध पडलेले असतात. हे सगळं अर्णवला दिसताच अर्णवला एकदम झटका बसतो आणि अर्णव बोलू लागतो, मिस इंदोर, म्हणजे? त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, जे मला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे, ज्याच्यावर तुमचा विश्वास बसत नाहीये, ज्यामुळे तुम्ही स्वतःच्या वडिलांना आत्तापर्यंत दोष देत आलाच, अहो पण त्यात तुमच्या वडिलांची काडी मात्र चूक नाहीये. त्यावर अर्णव म्हणत असतो, मग आता तर हे सगळं तू मॅनेज केलंयस, मग तुला असं म्हणायचं आहे का त्यावेळेला मागच्या 25 वर्षांपूर्वी कोणीतरी हे मॅनेज केलं होतं? त्यावर ईश्वरी म्हणत असते, हो अर्णव सर, हो, मागच्या 25 वर्षांपूर्वी हे सगळं मॅनेज करणारी व्यक्ती तुमच्या जवळचीच आहे. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, काय, माझ्या जवळची? त्यावर ईश्वरी म्हणत असते, हो, तुमच्या जवळची. त्यावर अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, मला आत्ताच्या आत्ता त्या व्यक्तीचं नाव सांग. त्यावर अर्णवला ईश्वरी म्हणत असते, थांबा अर्णव सर, त्याआधी मला तुम्हाला एका व्यक्तीला भेटवायचं आहे. त्यावर अर्णव म्हणत असतो, कोणाला? त्यावर ईश्वरी म्हणत असते, अशा व्यक्तीला ज्या व्यक्तीवर मागच्या 25 वर्षांपासून नको तो राग धरून ठेवलाय तुम्ही. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो, कोण आहे ती व्यक्ती? त्यावर ईश्वरीने अर्णवचा हात धरलेला असतो आणि ईश्वरी अर्णवला नेत असते थेट राम मंदिरात. राम मंदिरात नेल्यानंतर तिथे असलेल्या एका बाबाला पाहून अर्णव म्हणत असतो, कोण आहे कोण ही व्यक्ती? त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, ही तीच व्यक्ती आहे जिला मागच्या 25 वर्षांपासून तुम्ही दोष देत आहात. त्यावर अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, का आणलंस तू मला या ठिकाणी? मला या माणसाचा चेहरा सुद्धा पाहायचा नाहीये. अर्णवने असं म्हणताच थेट समोर असलेल्या रमाकांत यांनी अर्णव समोर हात जोडलेले असतात. अर्णव बाळा, मी काय सांगतोय ते समजून घे. त्यावर अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, आताच्या आता इथून चल, या माणसाचं मला थोबाडही पाहायचं नाहीये. आणि अशातच ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, प्लीज माझ्यासाठी 2 मिनिटं थांबा,
सिच्युएशन काय ते समजून घ्या. आणि तेवढ्यात हात जोडलेल्या रमाकांतला अर्णव म्हणत असतो, बोला काय बोलायचंय तुम्हाला. तेवढ्यात आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर मला अजूनही कळत नाही. आता पत्रकार तिथे आले असताना तुमच्याबरोबर जे काही घडलं तेच रमाकांत शिर्केंसोबत घडलं आणि त्यानंतरही तुमचे डोळे उघडत नसतील तर काय म्हणायचं याला. त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णव म्हणत असतो, म्हणजे मिस इंदोर तुला असं म्हणायचंय का माझ्याबरोबर जे घडलं तेच यांच्याबरोबर घडलं. त्यावर लगेचच आता समोर असलेले रमाकांत म्हणत असतात, हो हो अर्णव बाळा, अगदी बरोबर बोलते ईश्वरी. अशातच आपण पाहतोय अर्णव म्हणत असतो, म्हणजे मी आतापर्यंत नको तो राग धरून होतो तुमच्यावर. त्यावर अर्णवचे वडील म्हणत असतात, हो मी सात्विक अशीच एकनिष्ठ आहे अजूनपर्यंत. समज जर मी एकनिष्ठ नसतो तर मी दुसरं लग्न केलं नसतं का, बघ विचार कर ना. त्यावर अर्णव म्हणत असतो, थांबा बाबा थांबा, तुम्हाला आता मला कोणतंच स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. उलट त्यावेळेला मी तुम्हाला मिठी मारून बिलगायला हवं होतं की माझे बाबा असं काही करूच शकत नाहीत. त्यावर अर्णवचे वडील रमाकांत म्हणत असतात, अरे तू जो विचार करतोयस ना अगदी योग्य आहे, पण त्यावेळेला तू खूपच लहान होतास, त्यामुळे तू तसं नाही केलंस तरी काय हरकत नाही, तुझी काय त्यात चूकच नाहीये. त्यावर अर्णव म्हणत असतो, बाबा आता मला सगळं काही कळून चुकलंय, फक्त मला सांगा यापुढे काय करायचंय आणि तुम्हाला या सगळ्या चक्रव्यूहामध्ये अडकवणाऱ्या त्या व्यक्तीचं नाव सांगा. त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णवचे वडील म्हणत असतात, अरे अर्णव ती दुसरी तिसरी कोणी नसून संजयची बायको वल्लरी आहे. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, काय वल्लरी मामी. त्यावर लगेचच आता रमाकांत म्हणत असतात, हो वल्लरी, कारण ती सतत सात्विकावर जळायची, त्यामुळेच तिने हे सगळं केलंय. आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो, बाबा आत्ताच्या आत्ता तुम्ही घरी चला. त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरीला खूपच बरं वाटतं. ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर थँक्यू सो मच, तुम्ही आज अगदी माझ्या मनासारखं वागताय. आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर काळजी करू नकोस तू, आता तर तुझ्या आईला सुद्धा न्याय मिळणार आहे, कारण तुझ्या आईची जी काही बदनामी झाली ती सुद्धा आपण पुसून टाकणार आहोत. आणि अशातच अर्णवने रमाकांत यांचा हात धरलेला असतो आणि थेट त्यांना घरी आणलेलं असतं. घरात आणल्या आणल्या ईश्वरी, अर्णव आणि रमाकांत हे खाली बसतात. त्यावेळेला ईश्वरीचा नवरा अर्णव लगेचच हाक मारतो, हे वल्लरी वल्लरी खाली ये. आता अर्णवने वल्लरीचा उल्लेख एकेरी केलेला असतो. घरातल्या सगळ्यांनाच अर्णवचा आवाज ऐकायला आलेला असतो आणि त्यातच अर्णवचा मामा संजय हा लगेचच खाली येतो आणि तो म्हणत असतो, अर्णव, अरे अर्णव काय झालंय, एवढा का चिडलायस तू. त्यावर अर्णव म्हणत असतो, मामा थांब जरा. आणि अशातच आता वल्लरी वरून खाली येते आणि बोलू लागते, काय रे अर्णव मस्ती आली का तुला. आणि तेवढ्यात वल्लरीचं लक्ष समोर उभ्या असलेल्या रमाकांतकडे जातं आणि वल्लरी चांगलीच गोंधळते, वल्लरीची बोबडीच वळते. आणि अशातच आपण पाहतोय आता ईश्वरी बोलू लागते, बोला मामी बोला, काय बोललात तुम्ही. अर्णव मस्ती आली का आणि कोण दिसल्यावर तुमची बोबडी वळाली. त्यावर लगेचच आता वल्लरीच्या तोंडून शब्दच फुटत नसतात, कारण रमाकांत वल्लरी जवळ येतात आणि साटकन वल्लरीच्या तानकन कानाखाली खेचतात. वल्लरी एकदम चाट पडते आणि अशातच आता वल्लरी मागे मागे जात असते, पण रमाकांत पुढे पुढे जात वल्लरीला चांगलंच फटकवत असतात. त्याच वेळेला आपण पाहतोय अर्णवने आता रमाकांत यांना थांबवलेलं असतं की बाबा थांबा. आणि तेवढ्यात आपण पाहतोय रमाकांत म्हणत असतात, अर्णव बाळा कसा थांबू मी, या नालायक बाईमुळे आज माझी जी काय अवस्था आहे ना तिला कारणीभूत ही एकमेव आहे. माझ्या सात्विकाला आज माझ्यापासून लांब जावं लागलं, त्याला कारणीभूत ही बाई आहे. आज तुझी अवस्था आई वडिलांच्या विना राहतोस ना, त्याला अवस्थेत ही वल्लरी आहे. त्यावर अर्णव म्हणत असतो, बाबा काळजी करू नका तुम्ही, माझ्या लक्षात आलंय नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला. आता तर या बाईला या घरात अजिबातच थारा नाही. त्यावर लगेचच आता संजय पुढे आलेला असतो. तो म्हणत असतो, अर्णव काय बोलतोस तू हे. त्यावर अर्णव म्हणत असतो, मामा या नालायक बाईने माझ्या वडिलांना 27 वर्षापूर्वी बदनाम केलं होतं, ज्यामुळे माझ्या आईला आत्महत्या करावी लागली. त्यावर संजय म्हणत असतो, अर्णव बाळा हे सगळं माहिती आहे मला, ही किती नालायक बाई आहे, पण मी काही करू शकत नव्हतो.
हिने मला सुद्धा दाबून टाकलं होतं, धमकी दिली होती, जर काही बोललास तर जीवे मारीन. हे सगळं ऐकल्यावर आता थेट अर्णव म्हणत असतो, मामा तिच्या धमकीला घाबरून तू आतापर्यंत दबून राहिलास, पण यापुढे तुला दबून राहायची गरज नाहीये. बिंदास राहा तू. लक्षात ठेव, आता तर हिची चांगलीच वरात काढणार आहे मी. अशातच आपण पाहतोय वल्लरी बोलू लागते, अर्णव प्लीज असा नको वागूस तू. अरे सिच्युएशन काय ते समजून घे. त्या काळी मी यांच्यावर अशी परिस्थिती आणली असं तुझं म्हणणं आहे ना, पण खरं तर ती सुप्रिया या सगळ्याला कारणीभूत आहे. हे वाक्य ऐकल्यावर चिडलेल्या अर्णवच्या वडिलांनी साटकन आता वल्लरीच्या कानफाडीत दिलेली असते आणि असं म्हटलेलं असतं, काय बोललीस तू? त्या सुप्रियाबाईंना बदनाम करतेस तू? अगं तिने तर मला त्यावेळी सावरलं होतं, पण तू त्या सुप्रियाबाईंना त्या दिवशी कॅबिन मध्ये पाठवून मला जो ज्यूस पाजला होतास ना, त्यामुळे सगळं प्रकरण बिघडलं. आणि त्यावेळेला आमचे नको ते फोटो तू काढलेस आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलास. हे सगळं ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, ठीक आहे मी सगळं ते केलं असेल, पण आता तर मला माफ करा. त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णव म्हणत असतो, माफ करा? बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही? माझ्या वडिलांना स्वतःच्या फॅमिलीपासून 27 वर्ष लांब राहावं लागलं. माझ्या आईला तुझ्या या नालायकपणामुळे आत्महत्या करावी लागली. मी आतापर्यंत माझ्या वडिलांना दोष देत आलो की जे काही घडलंय ते माझ्या वडिलांमुळे माझ्या आईला असं जावं लागलं आणि या सगळ्याला तू कारणीभूत आहेस. आता तर तुझं काही खरं नाही. अशातच आपण पाहतोय आता वल्लरीला कळून चुकलेलं असतं, फार काळ आपण या घरात राहत नाही. आता लवकरात लवकर इथून पळण्याचं काहीतरी कारस्थान केलं पाहिजे. आणि मग वल्लरी तिथून थेट आपल्या बेडरूम मध्ये जाते. ती असं चित्र निर्माण करते की आता मी स्वतःचा जीव देणार आहे. वल्लरी फटाक्कन आपल्या बेडरूम मध्ये शिरते, आतून दार लावून घेते. तिला वाटलं घरातले सगळेच धावत धावत तिच्या मागे येतील की वल्लरी वल्लरी काय करतेस तू? वल्लरी दार उघड. पण तसं काहीच घडलेलं नसतं. वल्लरी दाराच्या आड लपून उभी असते. ती स्वतःशी बोलत असते, अजून हे वर का येत नाहीयेत? यांना भीती का वाटत नाही? आणि अशातच आपण पाहतोय संजय खाली सगळ्यांना म्हणत असतो, काळजी करू नका कोणीही. ही वल्लरी स्वतःचा जीव देण्याचा विचार कधीच मनात आणू शकत नाही, कारण तिच्या जी वृत्ती आहे ना दुसऱ्याला दुखवण्याची, अशी व्यक्ती स्वतःचा जीव देण्याचा विचार कधीच करू शकत नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय रमाकांत म्हणत असतात, संजय तरी जा वर बघ, ती स्वतःला काही हानी तर करून घेत नाहीये. त्यावर संजय म्हणत असतो, अहो भाऊजी नका काळजी करू तुम्ही. मी तिला मागच्या 27 वर्षांमध्ये चांगलं ओळखलंय. स्वतःला साधं खर्चटून पण देणार नाही ती. फक्त एक नंबर नाटकी आहे. पण अर्णव तू आता मागे हटायचं नाही. हिला तू चांगल्यातली चांगल्या शिक्षा मिळवून द्यायची. बोलव पोलिसांना तू. आणि अशातच अर्णव म्हणत असतो, मामा अगदी बरोबर आहे तुझं. आणि तेवढ्यात अर्णव म्हणत असतो, बाबा हे शुभ कार्य तुम्हीच करा, बोलवा तुम्ही पोलिसांना. आणि लगेचच आपण पाहतोय अर्णवने आता रमाकांत यांना म्हटलेलं असतं, बाबा पोलिसांना फोन करा. आणि मग रमाकांत यांनी अर्णवने फोन लावून दिलेला असतो आणि स्वतः रमाकांत म्हणत असतात, मी रमाकांत राजे शिर्के बोलतोय. आताच्या आता आमच्या घरी या. वल्लरीला तुम्हाला मला ताब्यात द्यायचं आहे. आणि लगेचच आता पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले असतात आणि मागच्या 27 वर्षापूर्वींचा सगळा भूतकाळ आता रमाकांत अर्णवने मिळून पोलिसांसमोर उघड केलेला असतो. आणि मग थेट वल्लरीला दरवाजा खोलायला भाग पाडून तिला फरफटत बाहेर काढण्यात आलेलं असतं. वल्लरी रमाकांत यांच्या पायाशी जाते आणि म्हणत असते, माफ करा भाऊजी, माफ करा मला या सगळ्या प्रकरणी पोलिसात देऊ नका. आपल्याच घराची बदनामी होईल. त्यावर रमाकांत म्हणत असतात, बदनामी? अगं बदनामी तर तू केली होतीस मागच्या 27 वर्षांपूर्वी आणि त्यावेळेला तुला काहीच वाटलं नाही आणि आज तुला स्वतःची काळजी वाटते. त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, बाबा अहो तुम्ही या बाईच्या नादी नका लागू. ही बाई अशी आहे ना जी फक्त स्वतःचा विचार करते, ती दुसऱ्या कोणाचाही विचार करत नाही. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता रमाकांत यांनी फायनली पोलिसांना म्हटलेलं असतं, आत्ताच्या आत्ता हिच्या हातात बेड्या ठोका आणि हिला फरफटत इथून घेऊन जा. पोलीस म्हणत असतात, काय
आणि अशातच पोलिसांनी सगळं काही रमाकांत यांचं ऐकलेलं असतं आणि शेवटी वल्लरीला बांधून बाजूला असलेल्या व्हॅनमध्ये टाकलेलं असतं. वल्लरी म्हणत असते, प्लीज मला असं पोलिसांच्या ताब्यात देऊ नका, नाहीतर मी तुम्हा कोणालाच सोडणार नाही. वल्लरीची वस्ती आणखीनच वाढते. ती ज्या पद्धतीने बोलत असते ते पाहून मात्र अर्णवचं डोकं सटकतं. अर्णव म्हणत असतो, तुझी मस्ती तुझ्याकडेच ठेव, अशा पद्धतीने बोलशील ना भारी पडेल तुला. आणि मग वल्लरीला फायनली आता पोलीस म्हणत असतात, चल आता तुझी चांगली वरातच काढतो. आणि मग पोलिसांनी वल्लरीला व्हॅनमध्ये डांबून अशा ठिकाणी नेलेलं असतं जिथे वल्लरीला खूपच भीती वाटत असते. मित्रांनो, इथे तर हे कन्फर्म आहे की ईश्वरीने जो काही प्लॅन केलेला असतो त्या प्लॅन नुसार ती आता सक्सेस झाली आहे आणि अर्णव आणि स्वतःच्या वडिलांची चांगलीच भेट घडवून आणली आहे. सुप्रिया देखील आता खूप खुश आहे, कारण तिच्यावर जी बदनामीची एक कुल्हाडी होती ती आता हटलेली आहे. सुप्रियाला बरं वाटतं की 27 वर्षापूर्वी जे काही घडलं होतं, ज्या प्रभावाखाली ती दबावात होती, ते सगळं बाहेर पडल्यामुळे तिला आता लोक चांगल्या नजरेने पाहायला लागलेत. आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरीच्या आईजवळ रमाकांत जात म्हणत असतात, सुप्रियाताई मला माफ करा, खरंच आज तुमची मुलगी माझ्या मुलाची बायको नसते तर कदाचित तुम्हाला आणि मला कधीच न्याय मिळाला नसता. आपण दोघंही असेच कुडत राहिलो असतो आणि शेवटी लोकांना असंच वाटलं असतं की आपण काहीतरी केलंय चुकीचं, जे आपण कधीच केलं नव्हतं. त्यावर सुप्रिया म्हणत असते, अगदी बरोबर बोलताय तुम्ही ईश्वरी, अर्णव, खरंच तुम्ही दोघांनी मिळून जो काही डाव आखलात आणि त्यामध्ये या वल्लरीला अडकवण्याचा जो काही प्लॅन केलात, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. मित्रांनो, इथे तर आपल्याला कन्फर्म कळतंय की ईश्वरीच्या डोकेबाजीमुळे वल्लरीची चांगलीच आता पळताभुई झाली आहे. बाकी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.